हां, नमस्कार प्रदीप साहेब. हां, नमस्कार. मी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय, प्राध्यापक भरत जाधव. दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय, प्राध्यापक भरत जाधव. साहेब, तुमच्याकडे एक मागणी होती, एक अपेक्षा होती की तुमच्याकडे दत्तू दहिरे नावाचा मुलगा होता कामाला. तो लिफ्टमॅन म्हणून 4-5 वर्ष तुमच्या इथं काम केलं आहे. तर त्याला लिफ्टमॅन म्हणून आता तो सध्या त्याला तुम्ही घरी बसवलं आहे. तर प्लीज, ते अपंग आहे, दिव्यांग आहे, तर त्याला पुढे ना पुढे लिफ्टमॅन म्हणून ॲडजस्ट करा ना सर. कारण अपंगांना पण 5% आरक्षण आहे आपल्या. हां, नाही जागा नाही, पण कायद्याप्रमाणे 4. नाही, पण दिव्यांगाच्या कायद्याप्रमाणे 4-5% अपंग भरणं गरजेचं आहे ना सर आपल्याकडे, आपल्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये. मग नाही त्याला, नाही तुम्ही दुसरीकडे दिलेला त्याला जास्त त्रासाचा. मग ते तुम्ही त्याला नाही ते बरोबर आहे. ते लिफ्टमॅनचं काम त्याने 4-5-6 वर्ष तुम्ही तुमच्याकडे सर्व्हिसला होता तो. बघा ना, तेवढं काहीतरी करा, दिव्यांग कायद्याप्रमाणे काहीतरी करा. बोला. नाही आपण. हो. बरोबर आहे, पण मग काय. नाही थोडं सहकार्य करा, कारण त्यांची घरची परिस्थिती भरपूर त्रासदायक आहे. बघा, कारण ते काय माहिती आहे का परिस्थिती. नाही बघा, कुठेतरी पुढे ना पुढे ॲडजस्ट करा त्याला, मला अशी अपेक्षा आहे. हां, लगेच रिक्वायरमेंट जर आली तर त्याला प्लीज पहिल्यांदा थोडं करा, कारण घरची परिस्थिती एकदम डाऊन. बर. बर. नाही अगदी बरोबर आहे तुमचं, पण तो मेंटली ते. बरं. नाही बंद केलं, बरोबर आहे. नाही, तो डिस्टर्ब झाला आहे ना, ते मेंटली डिस्टर्ब. माझ्याकडे त्याची कंप्लेंट आली आईने घेऊन की असं सर झालेलं आहे. मग मी नाही मी तर आता नाही, मी सगळ्यांनाच आता वरून आदेश मी केंद्र सरकारला बोललो आहे, राज्य सरकारला पण मी हे केलं आहे की हे जागा रिझर्वेशन जे काय आहे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये दिव्यांगांना ताबडतोब 4 ते 5% जागा ताबडतोब भरावा, असा आदेश मी दिलेला आहे त्यांना सगळ्यांना. आता परत त्यांना भेटतो मी, सीएम साहेबांना आणि मोदी सरकारला पण याबद्दल माझी विचारणा आहे. कारण कायदे जर कडक केले जात नसतील, दिव्यांग जर उपाशी मरत असतील, तर मग आम्ही करणार काय. असं झालं ना ते कायदे असून. हां, मग कायद्यांचं पालन. तुम्हाला मी तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा? हॅलो. हां, मग व्हॉट्सअप नंबरवरती मी तुम्हाला पाठवतो गव्हर्नमेंटचे जे काय आहेत ते, आणि आमची हां, मग ते प्लीज तेवढं करा, कारण कायद्याप्रमाणे कंपल्सरी. बरं मी ठीक आहे. तुमच्याकडे पण मागणी करतो, मी सगळ्यांना पाठवतोय. त्याच्या विरुद्ध ऑलरेडी मी गव्हर्नमेंटशी बोललेलो आहे आणि पत्रव्यवहार पण झालेलं आहे, आंदोलन पण केले. पण ठीक आहे, तुमच्याशी पण मी पत्रव्यवहार करतो आणि तुम्ही तेवढं सहकार्य करा. हो, त्याच्या फॅमिलीतला कोणाला नाही, त्याला पण द्या, किंवा त्याच्या फॅमिलीतला कोणाला तरी लावा ना कामाला, म्हणजे त्यांच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली होईल. कोणाला, आईला म्हणा, भावाला, कोणाला नाही, कोणी असं त्यांच्या घरा फॅमिलीमध्ये कोणाच्या घरी काहीतरी 2 रुपये. बर. हां. बरोबर. नाही. बरं. बरोबर. नाही
बर 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 हां नाही बरोबर नाही असं काय असेल स्ट्रिक्ट रूल वापर बरोबर आहे ते चुकीचं आहे नाही तसं काय असेल तर तसं काय असं हां हां बर बर हां बर बर ठीक आहे ठीक आहे मी बघतो त्याशी व्हेरी गुड नाही नाही चांगलं आहे ना चालेल चालेल मी त्यांना बोलतो त्यांना या ज्या चुका आहे त्या चुका बरोबर नाही मी त्यांना बोलतो आणि तेवढं तुम्ही सहकार्य करा मी बोलतो त्यांना स्ट्रिक्ट चालेल चालेल मी बोलतो त्यांच्याशी बोलतो तुम्ही पण प्रयत्न करा ओके सर ओके 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 धन्यवाद धन्यवाद